विषय राज्यशास्त्र. प्रकरण क्रमांक 3. संघराज्य. 400 शब्दात उत्तरे लिहा. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. प्रास्ताविक. भारतीय राज्यघटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख कोठेही आढळत नाही. राज्यघटनेच्या पहिल्या कलमात भारत हा एक राज्याचा संघ असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संघराज्य व्यवस्थेच्या सैद्धांतिक चौकटीपेक्षा भारतीय संघराज्य वेगळ्या प्रकारचे आहे. अमेरिकन संघराज्याची वैशिष्ट्ये व भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये यात फरक आहे. याचे कारण म्हणजे भारतीय संघराज्याची निर्मिती केंद्रोत्सारित प्रवृत्तीतून झाली आहे. त्यामुळे भारतीय संघराज्यात केंद्र सरकारला प्रबळ बनवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. भारतीय राजकीय व्यवस्थेत संघात्मक वैशिष्ट्ये कमी व एकात्मक वैशिष्ट्ये अधिक आढळून येतात. त्यामुळे भारतीय संघराज्याचे वैशिष्ट्ये जाणून घेणे योग्य ठरेल. भारतीय संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. 1. केंद्रोत्सारित संघराज्य. केंद्रोत्सारित व केंद्राकर्षी अशा दोन पद्धतीने संघराज्य निर्माण होते. केंद्राकर्षी संघराज्यात वेगवेगळे घटक राज्य एकत्र येऊन संघराज्याची निर्मिती करतात, तर केंद्रोत्सारित संघराज्यात एकाच विशाल एकात्मता राज्याचे रूपांतर प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या घटक राज्यात केले जाते. भारत हे केंद्रोत्सारित संघराज्य असल्याचे स्पष्ट होते, कारण भारतात भारताचे प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळे घटक राज्यात विभाजन करण्यात आले व अधिकार विभागणीद्वारे घटक राज्यांना काही अधिकार देण्यात आले. त्यामुळे भारतीय संघराज्यात केंद्र सरकार हे घटक राज्य सरकारपेक्षा अधिक प्रभावी आहे, कारण केंद्रापुढे घटक राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत. 2. अधिकार विभागणी. भारतीय संघराज्यात केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यात कायदेविषयक, प्रशासकीय व आर्थिक अधिकारांची घटनेद्वारे विभागणी करण्यात आली आहे. राज्यघटनेच्या 7व्या विभागात केंद्रसूची 99 विषय, राज्यसूची 61 विषय आणि सामायिक सूची 52 विषय या 3 सूची देण्यात आल्या आहेत. केंद्रसूचीतील विषयाबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्यसूचीतील विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, तर सामायिक सूचीतील विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्र व राज्य सरकार दोन्हींना आहे. मात्र सामायिक सूचीतील विषयाबाबतचा राज्य सरकारचा कायदा केंद्र सरकारच्या त्याच विषयावरील कायद्याशी विसंगत असल्यास राज्याचा कायदा रद्द होतो. याखेरीज तीनही सूचीत दिलेल्या विषयांखेरीज जे शेषाधिकार आहेत त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. 3. एकच राज्यघटना. अमेरिका व स्वित्झर्लंडसारख्या संघराज्यात घटक राज्यांची राज्यघटना वेगळी व संघराज्याची राज्यघटना वेगळी, म्हणजेच 2 राज्यघटना प्रचलित आहेत. भारतात मात्र एकच राज्यघटना प्रचलित असून ती केंद्र सरकार व घटक राज्य सरकार या दोन्हींना लागू होते. देशातील सर्व घटक राज्यांचे राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे आपला कारभार चालवणे बंधनकारक आहे. राज्यघटना हा देशातील सर्वोच्च कायदा मानला जातो. राज्यघटनेद्वारे संघराज्य व्यवस्थेचे स्वरूप निर्धारित होते. 4. एकेरी नागरिकत्व. संघराज्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व प्राप्त झालेले असते. अमेरिका व स्वित्झर्लंडमधील नागरिक आपापल्या घटक राज्यांचे व संघराज्याचे नागरिक असतात, म्हणजेच त्यांना दुहेरी नागरिकत्व आहे. भारतात मात्र एकेरी नागरिकत्व येथील नागरिकांना देण्यात आले आहे. भारतातील कोणतीही व्यक्ती ही केवळ भारत देशाचा नागरिक असते असे नाही, तर ती घटक राज्याचाही नागरिक नसते. तसेच कोणाला नागरिकत्व द्यायचे हे केंद्र सरकार ठरवते. घटक राज्य सरकार कोणाला नागरिकत्व बहाल करू शकत नाही. नागरिकत्वाबाबतचे कायदे करण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. 5. एकात्म न्याय व्यवस्था. अमेरिकन संघराज्यात दुहेरी न्याय व्यवस्था आहे, म्हणजेच तेथे घटक राज्यांचे न्यायमंडळ वेगळे व संघराज्याचे न्यायमंडळ वेगळे आहे. भारतात मात्र न्यायविषयक अधिकारांची केंद्र सरकार व राज्य सरकार यात विभागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारत
भारतात एकेरी न्याय व्यवस्था प्रचलित आहे. भारतात केंद्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली असून त्यात संपूर्ण देशाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील सर्व उच्च व कनिष्ठ न्यायालयावर बंधनकारक असतो. 6. घटक राज्यांना असमान प्रतिनिधित्व. प्रामुख्याने संघराज्य व्यवस्थेत कायदेमंडळांना वरिष्ठ सभागृहात समान प्रतिनिधित्व दिले जाते. अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रत्येक घटक राज्यास 2 सदस्य पाठवण्याचा अधिकार आहे. भारताच्या राज्यसभा व कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात घटक राज्यांना समान प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही, तर घटक राज्यांचा आकार व तेथील लोकसंख्या यांचा विचार करून प्रत्येक घटक राज्यांच्या राज्यसभेतील प्रतिनिधींची संख्या ठरवली जाते. 7. अखिल भारतीय सेवा. अमेरिकेत शासकीय सेवांमध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार प्रत्येक घटक राज्याचा असतो. भारतात मात्र अखिल भारतीय सेवांचे तत्त्व स्वीकारण्यास आले आहे. त्यामुळे प्रत्येक घटक राज्य आपल्या अंतर्गत प्रशासनात अधिकाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक करत असले तरी वरिष्ठ पदांवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका अखिल भारतीय सेवेतूनच होत असतात. संघ सेवा लोकसेवा आयोग अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती करतो व त्यांना घटक राज्यांच्या सेवेत पाठवले जाते. हे प्रशासक घटक राज्यांच्या नियंत्रणाखाली काम करत असले तरी त्यांच्या सेवा शर्ती, बढती, बदली याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असतो. 8. आणीबाणीच्या काळात एकात्म व्यवस्था. भारतीय संघराज्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे संकटमय काळात त्यांचे एकात्म व्यवस्थेत होणारे रूपांतर होय. भारतात जेव्हा आणीबाणी लागू केली जाते तेव्हा घटक राज्यांची स्वायत्तता नाहीशी होते व केंद्र सरकारद्वारे संपूर्ण देशाचा कारभार चालवला जातो. आणीबाणीच्या काळात केंद्र सरकार राज्यसूचीतील विषयासंदर्भात देखील कायदे करू शकते. या काळात अधिकार विभागणीचे तत्त्व बाजूला ठेवले जाते व घटक राज्यांच्या प्रशासनासंदर्भात सर्व अधिकार केंद्राला प्राप्त होतात. आणीबाणीची परिस्थिती नष्ट झाल्यानंतर पुन्हा संघराज्याच्या तत्त्वावर कारभार चालवला जातो. 9. राज्यपाल पद. राज्यपाल पद हे देखील भारतीय संघराज्याचे एक वैशिष्ट्य मानावे लागेल, कारण अमेरिकेसारख्या संघराज्यात राज्यपालाची तरतूद नाही. त्यामुळे घटक राज्यांचा कारभार केंद्र सरकारचे नियंत्रण नसते. भारतात मात्र राष्ट्रपती प्रत्येक घटक राज्यात राज्यपालाची नेमणूक करतो. राज्यपाल हा त्या घटक राज्यांच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. राज्यपालाची नेमणूक ही केंद्र सरकारच्या प्रभावातून होत असते. त्यामुळे राज्यपालाच्या माध्यमातून संबंधित घटक राज्यांच्या प्रशासनात हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग केंद्र सरकारला प्राप्त होतो, कारण राज्यपाल संबंधित घटक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतो. 10. केंद्रशासित प्रदेश. भारतात घटक राज्यांप्रमाणेच काही विभागांची केंद्रशासित प्रदेश म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय संघराज्याचे हे वैशिष्ट्य मानावे लागेल. अमेरिकेत केंद्रशासित प्रदेश नाही. भारतात केंद्रशासित प्रदेशांचा कारभार हा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालवला जातो. राष्ट्रपती अशा केंद्रशासित प्रदेशात चीफ कमिशनरची नेमणूक करतो. म्हणजेच या प्रदेशांना आपल्या प्रशासनाबाबत घटक राज्यांचे स्वायत्तता नाही, तर ते केंद्राच्या नियंत्रणाखाली असतात. 11. प्रबळ केंद्र सरकार. संघराज्य व्यवस्थित घटक राज्य सरकार प्रबळ असते, हे अमेरिकेच्या उदाहरणावरून दिसून येते. भारतात मात्र केंद्र सरकारला प्रबळ बनवण्यात आले आहे. घटक राज्यांनी संघराज्यातून फुटून निघण्याचा प्रयत्न करू नये यासाठी केंद्रास प्रबळ बनवणे घटनाकारांना आवश्यक वाटले. अधिकार विभागणीबाबत केंद्र सरकारला झुकते माप देण्यात आले आहे. घटक राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारच्या उत्पादनाची साधने देखील जास्त आहेत. संसद कायदा करून घटक राज्यांच्या सीमा, नाव यात बदल करू शकते. तसेच घटना दुरुस्तीच्या बाबतीत देखील केंद्र सरकारला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. काही विशिष्ट परिस्थितीत केंद्र सरकार राज्यसूचीतील विषयावर कायदे करू शकते. आंतरराज्य परिषद, क्षेत्रीय परिषद, वित्त आयोग, नियोजन आयोग यासारख्या यंत्रणांवर देखील केंद्राचे वर्चस्व आहे. एकूणच भारतीय संघराज्यात केंद्रीकरणाची प्रवृत्ती आढळून येते. समारोप. उपरोक्त चर्चेच्या आधारे असे सांगता येईल की भारतीय संघराज्य हे
संघराज्य व्यवस्थेच्या मूलभूत चौकटीपेक्षा म्हणजेच अमेरिकन संघराज्यापेक्षा वेगळे आहे. भारतात घटक राज्य सरकारच्या तुलनेत केंद्र सरकारला अधिक प्रबळ बनवण्यात आले आहेत. केंद्र राज्य संबंधात केंद्र सरकारला राज्य सरकारपेक्षा जास्त अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय संघराज्यात संघात्मक लक्षणे कमी व एकात्मक लक्षणे जास्त प्राप्त झाली आहेत.